नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादीचं सरकार असतानाही आणि नसतानाही राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे, विजयकुमार गावित, छगन भुजबळ यांची नावं कायम पुढे आलीत. मात्र यामध्ये संयमी नेतृत्व, मात्र तरीही आक्रमक असलेला राष्ट्रवादीचा चेहरा, सुसंस्कृत चेहरा अशी ज्यांची ओळख आहे ते जयंत पाटील यांच्यावरती मात्र गेल्या काही दिवसांपासून लॉटरी घोटाळ्याचे आरोप केले जातात. या सगळ्या संदर्भात आगामी महानगरपालिका निवडणुका, त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांवर आरोप करून राष्ट्रवादीला कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जातोय का? त्याचबरोबर गेल्या काही दिवसात शरद पवारांची झालेली जातीयवाचक विधानं यामुळे राष्ट्रवादीचं आगामी राजकारण हे आता कोणत्या दिशेने जाणार आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझा कट्ट्यावर स्वतः जयंत पाटील आहेत. तुमचं खूप खूप स्वागत माझा कट्ट्यावर. जयंतराव, तुम्ही आतापर्यंत यशस्वी झाला होतात कुठल्याही वादापासून, या प्रकारच्या भानगडींपासून स्वतःला दूर ठेवण्यामध्ये. पण आता असं लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये एक मोठा काहीतरी घोटाळा, लॉटरी घोटाळा होता, ज्याची जबाबदारी एक प्रकारे तुमच्यावर होती. तुमच्या काळामध्ये हा एक मोठा घोटाळा झाला आणि म्हणजे जेव्हा हे आरोप झाले त्यावेळेला तुम्ही नव्हतात. तुम्ही काल परवा प्रेस कॉन्फरन्स पण घेतली. हे नेमकं काय आहे? कारण ह्याच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत, जे पोलिसांनी याच्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन केलं होतं, तेही तुम्हीच सत्तेमध्ये असताना झालेलं होतं. आता ते प्रकरणं सगळी बाहेर येत आहेत सगळ्यांच्या मनामध्ये. त्यामुळे हा एक प्रश्न आहे की हे म्हणजे खरंच जयंत पाटलांचा याच्याशी काही संबंध आहे? जर नसेल तर जयंत पाटलांना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय का? आणि जर अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो आत्ताच्या सत्ताधाऱ्यांकडनं होतोय का त्यावेळेला जे तुमच्याबरोबर होते त्यांच्याकडनं तो केला गेला होता? मी माझी याच्या बाबतीत ती बाजू काल परवाच पत्रकार परिषदेत सांगितली. एकंदर लॉटरी घोटाळा झाला हे म्हणण्यासच वाव नाही. कारण राज्य सरकारने रीतसर महाराष्ट्रात असणाऱ्या त्यावेळच्या ज्याचं पेव फुटलेलं होतं राज्यामध्ये, लॉटरी परराज्यातल्या ज्या आपल्या महाराष्ट्रात येऊन फार मोठ्या प्रमाणात तिकिटाची विक्री करत होत्या, त्यांना थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कायद्यात बदल केले, नियमात बदल केले, काही टॅक्स आणले आणि लॉटरी कमी कशी होईल हा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर राज्याला उत्पन्न कसं मिळेल हाही दुसरा भाव त्यात आमच्या सगळ्यांचा होता. 2000 साली ज्यावेळी 99 साली आमचं सरकार आलं तेव्हापासून सतत पोलीस विभागाला या लॉटऱ्यांची संख्या कमी व्हावी हा प्रयत्न करायचा विनंती आम्ही करत होतो. त्या प्रयत्नानंतरही आम्हाला यश मिळालं नाही. आणि महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेते हजारो आहेत महाराष्ट्रात, ज्यांची रोजीरोटी या लॉटरी व्यवसायावर चालते. आणि त्यामुळं या सगळ्या महाराष्ट्रातल्या लॉटरी विक्रेत्यांच्या विक्रीवर देखील परिणाम परराज्यातल्या लॉटरींचं पेव फुटल्यामुळे बऱ्यापैकी झालेला होता. राज्य सरकारमध्ये वित्त विभागामार्फत गृह विभागाला अनेक वेळा आम्ही सांगितलं की ते बंद करण्याची गरज आहे, काही ना काही मार्ग काढा, किमान परराज्यातल्या लॉटऱ्या कमी व्हाव्यात हा प्रयत्न काही ना काही करा. पण त्याला त्यावेळी वेगवेगळ्या कारणानं प्रतिसाद नाही मिळाला. शेवटी मग स्ट्रॅटेजी म्हणून महाराष्ट्र राज्य लॉटरीचं नाव तर चांगलं होतं आणि त्यामुळं आपण स्ट्रॅटेजी म्हणून आपणही 2 अंकी 3 अंकी लॉटऱ्या सुरू करायचा निर्णय केला. आणि हा निर्णय करण्याच्या आधी आपण एक राज्यात नियमात बदल केला आणि नियमात बदल करून परराज्यातल्या लॉटऱ्यांनी चालवण्याचं जर काम करायचं असेल त्यांना, तर महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये खात्यात येऊन त्यांनी सगळा तपशील द्यावा, कोण त्यांची विक्री करणार ह्याची माहिती द्यावी, असा आपण नियम केला. उद्देश असा होता की कोण विकणार आहे हे माहिती मिळाली की ती पोलिसांना द्यायची आणि ती थांबवता येते का बघायची. पण लॉटरीची जी काही त्यावेळी चालवणारी लोकं होती त्यांनी इथं नाही, गुवाहाटी कोर्टात जाऊन स्टे घेतला. 2 बेंचच्या समोर गेल्यावर त्यांनी तो स्टे कायम केला. मग आमच्या असं लक्षात आलं की या प्रकारे काही आपल्याला जमणार नाही आणि म्हणून मग त्यावेळी स्ट्रॅटेजी म्हणून आपण 2 अंकी 3 अंकी लॉटऱ्या सुरू केल्या. आणि त्या लॉटऱ्या करत असताना बल्कमध्ये आपण त्या लॉटऱ्या विकल्या. त्यामुळे राज्याचं जे 2-3 कोटीचं उत्पन्न होतं ते जवळपास 20-22 कोटी 24 कोटीच्या दरम्यान पोचलं. आणि बल्कमध्ये घेतल्यावर तुम्ही समजा बल्कमध्ये ती लॉटरीच खरेदी केली तर ती त्यांनी विकताना त्यांनी 1 लाख तिकिटातली 20,000 विकली काय 50,000 विकली काय
आपल्याशी त्याचं देणं घेणं नव्हतं. आपल्याला राज्य सरकारला मात्र सगळे लॉटरीची तिकीटं विकली अशा आविर्भावात पैसे मिळायला लागले, त्यामुळे उत्पन्न वाढलं. आता त्यानंतर ह्या एकाच माणसाला नाही तर जवळपास एका वेळी 3, 4, 6 जण हे लॉटरी विक्रेते अभिकर्ते होते. त्यानंतर काळाच्या ओघात आपण ऑनलाईन लॉटरी काढली. ऑनलाईन लॉटरी काढत असताना एक टेंडर काढलं, ते काही 4 महिन्यासाठीच टिकलं. त्यांनी ती लॉटरी बंद आपल्याला करावी लागली काही कारणानं. मग दुसरं एक वर्षभराचा काळ मला वाटतं गेला आणि आपण दुसरं टेंडर काढलं. आणि ते टेंडर काढल्यावर मागचा थोडासा वेगळा अनुभव असल्यामुळं कोणी टेंडर भरेना, पण 2 वेळा एक्सटेन्शन दिलं. एकदा ओरिजिनल टेंडर आणि मग 2 एक्सटेन्शन. त्यानंतर एक अभिकर्ते आले, त्यांच्याशी निगोशिएशन, म्हणजे त्यांना जे एकच आले त्यामुळे त्यांनाही त्यांनी कोट केल्यापेक्षा वाढवून आपण किंमत त्यांची घेतली. आणि मग 2 अंकी ऑनलाईन लॉटरी महाराष्ट्रात विकायला लागलो आपण. ती विकायला लागल्यानंतर त्यालाही वर्ष, सव्वा वर्ष झालं. 14-15 महिन्यात मार्टिन नावाची जी कंपनी होती तोही कंटाळ्याने त्यांनी ती लॉटरी विकायचं बंद केलं. त्यांनी रीतसर नोटीस देऊन तो बिझनेस क्लोज केला. आता ह्या सगळ्या काळात ह्या महाराष्ट्रात 3000 पेक्षा जास्त लॉटऱ्या विकल्या जात होत्या. म्हणून मी 2004 साली सेल्स टॅक्स आणला. सेल्स टॅक्समध्ये 22-23 कोटी रुपये राज्य सरकारला सेल्स टॅक्सच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं. पण लगेच पुन्हा लॉटरीवाले सगळे कोर्टात गेले. त्यांनी त्याला तात्पुरता स्टे घेतला. आम्हाला ते काही इम्प्लिमेंट करता आलं नाही. आणि मग सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला की लॉटरी ही कमॉडिटी नाही आहे, त्यामुळे ह्याच्यावर सेल्स टॅक्स तुम्ही देऊ शकत नाही. त्यानंतर मग पुन्हा विधानसभेतही याच्या 3-4 वेळा लक्षवेधी झालेलं आहे. ही जुनी स्टोरी आहे सगळी. हे जे आत्ता जे आलेलं सांगितलं जातं आहे हे 2007 माझं सगळ्यांना माहिती कळेल. 7 साली पुन्हा 4 वेळा लक्षवेधी सूचना आल्या आणि त्या सूचनाच्या नंतर मग आम्ही सभागृहात मी एकदा घोषित केलं की हे बंदच करतो आम्ही. मग 37 आमदारांनी आम्हाला सांगितलं की हे करू नका बंद, पण काहीतरी डिटरंट टॅक्स वगैरे करायचं असेल ते करा. तत्कालीन मुख्यमंत्री मला वाटतं विलासराव होते. विलासराव म्हटले की काहीतरी याच्यातनं मार्ग काढा, पण बंद लॉटरी करणं योग्य नाही. मग आपण लॉटरी टॅक्स आणला आणि लॉटरी टॅक्स आल्यावर आत्तापर्यंत जवळपास 720 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न राज्य सरकारला मिळालं. नाही, पण हे म्हणजे ही जरी सगळी बाजू तुम्ही सांगत असलात तरीसुद्धा तुमच्याच काळामध्ये तुमच्याच सरकारनं लॉटरीच्या मधले जे काही म्हणजे ज्या पद्धतीनं लॉटरीचा सगळा व्यवसाय होतो त्याच्याबद्दल एक गृह खात्यानं एक कमिटी नेमली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट आला होता आणि त्या रिपोर्टमध्ये कसं प्रत्येक पॉईंटला कसं व्हायोलेशन होतं आहे महाराष्ट्रामध्ये या ऑनलाईनच्या बद्दलचं असा तो SSP यादव यांचा म्हणजे सिनियर पोलीस अधिकारी होते, त्यांनी तो रिपोर्ट दिलेला होता. जो नंतर असा आरोप आहे की तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर तुम्ही तो कॉन्फिडेन्शियल म्हणून लोकांच्या समोर आणला नाही. मी गृहमंत्री 2009 साली झालो. हे 2007 साली त्यांनी रिपोर्ट सबमिट केला आणि तो सबमिट केलाही मला माहीत नव्हतं, किंबहुना वित्त विभागालाच माहीत नव्हतं. त्यांनी तुमच्याबद्दलची इन्क्वायरी होती हे तुम्हाला माहिती नव्हतं, याच्यावर कसा कोणी विश्वास ठेवला? माझ्याबद्दल इन्क्वायरी नव्हती, तुमच्या विभागाच्या बद्दलची. हां, तर तोच विश्वास न ठेवण्यासारखीची घटना आहे. पण लॉटरी कोणीतरी त्यावेळेच्या तत्कालीन गृहमंत्र्यांकडे अर्ज केला. त्यांनी त्याच्यावर चौकशी लावली. चौकशी झाल्यानंतर तो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट म्हणून ठेवण्यात आला आणि आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही. लक्षवेधी सूचनेत सध्याचे मुख्यमंत्री तेव्हा विरोधी पक्षात होते, त्यांनी विचारलं की असा रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यावर असं त्याचंही उत्तर मी रीतसर दिलेलं आहे. आता त्यानंतर मी गृहमंत्री होतो त्यावेळी याचा काही आम्ही विचार केला नाही किंवा तसा प्रश्नही कधी आला नाही. आणि त्यांनी जर त्यावेळी वित्त विभागाला विचारलं असतं तर बरं झालं असतं. पण नंतर काय झालं की प्रोसिजरप्रमाणे तर अमुस म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांनी एक बैठक घेतली, वित्त विभागाला बोलवलं, वित्त विभागाने आपली माहिती दिली आणि गृह विभागाने त्याच्यावर निष्कर्ष काढले आणि सांगितलं की प्रथमदर्शनी ही नियमांचा भंग करत नाही असं दिसतं. 9वा क्लॉज जो राज्य सरकारने 2000 साली आणलेला होता, ज्याला स्टे मिळालेला गुवाहाटी कोर्टात, तो पुन्हा एकदा लॉ आणि ज्युडिशरीला विचारून पुन्हा आणण्याचा प्रयत्न करावा आणि केंद्र सरकारचे वेळोवेळी जे पुढे निकष निघतील, कारण केंद्र सरकारने एक समिती नेमलेली, तीही मीच केंद्र सरकारला रिक्वेस्ट केलेली होती. त्यावेळी गृहमंत्री शिवराज पाटील साहेब होते. दिल्लीला एकदा मीटिंग झाली याच्यावर.
की सर्व राज्य जे अतिपूर्वेची जी राज्य आहेत लहान लहान त्यांच्या लॉटऱ्यांमुळे आपल्याला त्रास होतोय. त्यामुळे देशात लॉटरीचे नियम सगळे सारखे असले पाहिजेत, लेवल प्लेईंग फील्ड असावं म्हणून मी केंद्राकडे मागणी केली. केंद्र दिल्लीला मिटिंग झाली याच्यावर, शिवराज पाटील साहेब त्याचे अध्यक्ष होते, त्यांच्यासमोर आमचं प्रेझेंटेशन झालं, आमचं म्हणणं मांडलं. त्यानंतर एक समिती नेमली. त्यामुळे त्या ह्याच्यात सांगितलं की केंद्राने जी समिती नेमली आहे ते जे काही निकष कळतील त्याप्रमाणे पुढे लॉटरी चालवावी. थोडक्यात तुमच्या जिल्ह्यातले तुमचेच सहकारी असलेल्या आर पाटील यांनी त्यावेळेला जे चौकशीचे आदेश दिले त्याच्यामुळं आज 10 वर्षांनंतर 7 वर्षांनंतर तुमची अडचण झाली आहे राजकीय? माझी अडचण नाही झाली. एखादी गोष्ट सत्य जे असतं ते कधी दडून राहत नाही. त्यामुळं त्यांनी चौकशी, त्यांच्या काळी कोण गेलं असेल, त्यांनी चौकशी केली असेल, चौकशी झाली असेल, चौकशी त्यावेळीच लोकांच्या समोर जर आली असती तर फार बरं झालं असतं. पण 2007 साली विधानसभेत त्या संबंधातली सगळी उत्तरं देण्यात आलेली आहेत. हे रेकॉर्डला त्याच वेळी आलेलं आहे सगळं. आणि त्यानंतर गृह विभागाने त्याच्यावर निष्कर्षही काढलेला आहे. त्यामुळे आज लोकांच्या समोर आलं म्हणून माझी अडचण झाली असं मी मानत नाही. उलट आपल्याला भेटायची त्यामुळे संधी मिळाली, ती कदाचित पूर्वी मिळाली नसती. ज्या मार्टिनला तुम्ही मार्टिन कंपनीला हे कंत्राट दिलं होतं, ती मार्टिन कंपनी काही धुतळ्या तांदळासारखी नव्हती. म्हणजे साधा शेतमजूर असलेला तो मार्टिन कोट्यावधी रुपयांचा मालक झाला. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्याच्यावर लॉटरी घोटाळ्याचे आरोप झाले. अशी एवढी ब्लॅकलिस्टेड कंपनी असताना त्या कंपनीलाच तुम्ही कंत्राट का दिलं? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ज्या दिवशी त्यांना टेंडर दिलं, कंत्राट दिलं, त्यावेळी त्यांनी ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे त्यांच्यावर कोणते गुन्हे आहेत का म्हणून. त्यावेळी ज्या दिवशी 2004 का साली जे होतं त्यावेळी ते क्लीन होते. त्यानंतर 2007 सालाच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही म्हणताय तशा स्वरूपाचे त्याच्यावर आरोप झाले. त्यावेळी तो आपला अभिकर्ता नव्हता. पण ज्यावेळी त्याने अर्ज केला, आपल्याकडे टेंडर भरलं, त्यावेळी तो म्हणजे तुम्ही त्याच्या फक्त ॲफिडेव्हिटवर विश्वास ठेवला. म्हणजे मी स्वतः सांगतो की मी कुठलाही चोर नाहीये. ॲफिडेव्हिट जर केलं तुम्ही आणि तुम्ही जर ॲफिडेव्हिट प्रमाणे नसाल तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. त्यामुळे खोटं ॲफिडेव्हिट करायचं नसतं. त्यामुळे त्याच्यावर भविष्यात तो गोत्यात आला, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालं ना. तो गोत्यात आला, त्याची काय होईल कारवाई? तो ज्यावेळी गोत्यात आला त्यावेळी त्यांनी लॉटरी आपली सोडलेली. महाराष्ट्राचं नुकसान तोपर्यंत 15 महिने तर आपलं कंत्राट त्याच्याकडे होतं. 15 महिने आपण लॉटरी 7 वर्षासाठी होतं. त्याने सोडलं स्वतःहून, कारण त्याला परवडेना म्हणून, आणि 15 महिन्यात तो बाहेर गेला. हो, पण हे असं का केलं तुम्ही? म्हणजे ब्लॅकलिस्ट मी काहीच केलं नाही. त्यानेच त्याला परवडेना म्हणून सोडलं. माझा काही संबंध नव्हता. त्यानं जे दिले त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो का आपण शहानिशा करतो? पहिला प्रश्न म्हणजे टेंडरचे डे टू डे गोष्टी ह्या मंत्र्यांच्याकडे कधी येत नाही, ह्या खालच्या स्तरावर होतात. आणि ॲफिडेव्हिट दाखल केल्यावर त्या ॲफिडेव्हिट प्रमाणे त्याचं जे चेक आहे ते तपासलं जातं. पण ते तपासायला ज्या मर्यादा आहेत त्या असतातच. पण ॲफिडेव्हिट कोणी खोटं दाखल करायला लागलं तर तो तुरुंगात जाईल ना. जयंत पाटील जी, एक प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने वर्ष 2001 या वर्षीच अशा प्रकारे एक नियमावली बनवली होती की 2 अंकी लॉटरी जे आहे ते कुठेही कोणत्याच राज्यात राबवायची नाही, किंवा त्याचा सर्व्हर जो असला पाहिजे तो त्याच राज्यात असला पाहिजे, त्याची जे प्रिंटिंग असली पाहिजे त्याच राज्यात केली गेली पाहिजे. माहिती जी आहे अशी कागदपत्र मला कुठे उपलब्ध झाली नाहीत. माहितीच्या अधिकारात मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. सर्व्हर हा इथं असला आणि सॉफ्टवेअर माझ्या म्हणण्याप्रमाणे घातलं तरी सर्व्हरला ते डिसेप्टिव्ह सॉफ्टवेअर फसवू शकतं. त्यामुळे सर्व्हर हा कुठंही देशात असला तरी त्याचं सिस्टीम ऑडिट झालं का याला जास्त महत्त्व आहे. आणि असा कुठंही नियम सर्व्हर राज्यातच असला पाहिजे असा नाही आहे. आणि तो तिथे होता, तो त्याचा सर्व्हर नव्हता, तो त्या भारती टेलिकॉमचा सर्व्हर होता. आणि हरिभक्ती अँड सन्स नावाची देशातली प्रथितयश सिस्टीम ऑडिट कंपनी जी आहे ती प्रत्येक इन्सिडन्स आणि प्रत्येक स्टेप ही ऑडिट करायची. नाही, पण प्रश्न असा आहे की SSP यादव यांनी जो रिपोर्ट दिला आहे त्यामध्ये त्यांनी मुद्दामून स्पष्टपणे निदर्शनात आणलं आहे. हो, त्यांना तोच मुद्दा आहे. आमच्या विभागाने त्यावेळी मला माहीत नव्हतं हे, पण माहितीच्या अधिकारात जी कागद मिळाली त्यामध्ये आमच्या विभागाने असं त्या विभागाला कळवलेलं आहे की हा पूर्ण एकतर्फी रिपोर्ट आहे. याची जर माहिती आम्हाला विचारली असती तर त्यांच्या ज्ञानात आम्ही भर घातली असती, असं लिखित स्वरूपात आहे. आणि त्यावर आधारित ती होम डिपार्टमेंटची मीटिंग झाली. पण आरोप असा होतोय की 1 अंकी लॉटरीवरती बंदी आहे. तुम्ही 2 अंकीच्या नावाखाली 1 अंकी लॉटरी चालू केली ज्याच्यामध्ये 1 डिजिट सेम असायचा आणि त्याच डिजिटनी
ड्रॉ निघायचे, दिवसभरात कित्येक ड्रॉ निघायचे, त्याचे कोडवर्ड्स आपल्याकडे नव्हते, त्याचा पूर्ण डेटा आपल्याकडे नव्हता. होता ड्रॉ, सगळे ड्रॉ होते, सगळे कोडवर्ड होते. हां, तर हजारो ड्रॉ दिवसभरात निघत असतील. त्याला 6 डिजिटला मोठं बक्षीस होतं. 6 डिजिटला मेजर बक्षीस हे 6 डिजिटला होतं. पण त्याच्यामध्ये एक सिंगल डिजिट जे असायचं ते कॉमन असायचं, असा आरोप करून ती सिंगल लॉटरीच डबल डिजिट किंवा ट्रिपल डिजिट लॉटरीच्या नावाखाली चालू केली असा आरोप आहे. मी काही लॉटरीतला तज्ज्ञ नाही नंबर 1, त्यामुळे त्याचं सॅटिस्फॅक्शन होम डिपार्टमेंटच्या लेवलला झालेलं आहे. पण माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये आसाम, मेघालय, मणिपूर, भूतान या सगळ्यांच्या लॉटऱ्या चालायच्या, त्याच धर्तीवर चालायच्या, त्यामुळे आपल्या ट्रॅडिशनल लॉटऱ्यांच्यावर त्यावेळी परिणाम होत होता. प्रश्न वारंवार सामान्य माणसांना हा पडतोय की एक माजी सनदी अधिकारी हे आरोप करतो आणि तुमचं म्हणणं आहे की हा सगळा जुना प्रकार आहे, यात नवीन नाही. मग आत्ता हे आरोप होत आहे, याच्या मागचं कारण तुम्हाला काय वाटतं? त्यांनी आरोप का केले त्याच्या बाबतीत काही प्रश्न असतील त्यांच्या मनात. मी विधिमंडळात काही मुद्दे काढले, त्याच्यावर त्यांना कदाचित नाराजी असेल. पण त्याचा वापर आता कोण कसं करतंय हे ज्याच्या त्याच्या, आता अवेलेबल इन्फॉर्मेशन झाली, एखादी स्टोरी अवेलेबल झाली तर त्याची वापर कसा करायचा हे मूळ प्रश्न असा आहे की SSP यादव यांची कमिटी नेमावी असं त्यावेळच्या गृह विभागाला का वाटलं? गृह विभागातल्या त्यावेळच्या तत्कालीन मंत्री महोदयांच्याकडे अर्ज कोणीतरी केला आणि अर्ज केल्यावर त्याच्यावर हे आदेश झालेले आहेत की याची कमिटी नेमलेली नाही, याची चौकशी करण्यात यावी आणि ती चौकशी SPS यादवांनी सबमिट केलेली आहे. तुम्हाला याच्यामागे काही राजकारण आहे असं वाटतं, होतं असं वाटतं? असू शकेल. जिल्ह्यातलं राजकारण, राज्यातलं, भविष्यातलं राजकारण, काय ज्याचा त्याचा मनातला प्रश्न असतो. आपण काय समजायचं कोणी का कोणती कृती केली, त्यामुळे आता आपण कोणाला दोष देणे योग्य नाही. आपली बाजू क्लिअर असेल तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपली बाजू मांडणं हेच माझ्या आज हातात आहे आणि दुसऱ्या बाजूनं बाजू मांडायलाही कोणी नाही आहे. नाही, असं आहे की तुम्ही आणि RR पाटील, तुम्ही दोघंही सांगलीचे, समवयस्क. नाही, माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ होते. बरं, तर त्यांचं ज्येष्ठत्व मी मान्य केलेलं आहे, आजही मान्य करतो. बरं, पण मग असं आहे की अशी जर तुमच्या डिपार्टमेंट, तुमच्या विभागाशी संबंधीचं काही, तर मंत्र्यांमध्ये या पद्धतीने एकमेकांमध्ये सुसंवाद राहू दे, पण किमान संवाद तरी असतो की नाही? नाही, कामाच्या व्यापात राहून गेलं असेल. आम्ही काम एवढं असताना राहू शकतं काही गोष्टी. सर, बुलढाणा कोर्टाने त्यावेळेच्या तिथल्या तत्कालीन जिल्हा मॅजिस्ट्रेटनी सांगितलं होतं की कविता गुप्तांच्या विरोधात चौकशी करावी, याच्यामध्ये प्रायमा फेसी काही एव्हिडन्स आढळत आहेत आणि ती चौकशी तुमच्या डिपार्टमेंटला त्या होत्या, त्यावेळेला ती चौकशी करू दिली नाही असा आरोप होतोय. त्यावेळेला ही चौकशी नेमकी थांबवली कोणी कविता गुप्तांची? एक म्हणजे तुमची जी माहिती आहे ती पूर्ण नाही. त्यांच्या बाबतीत होम डिपार्टमेंट चे अतिरिक्त मुख्य सचिव आणि फायनान्स डिपार्टमेंटचे सचिव आणि चीफ सेक्रेटरी यांच्यासमोर अनौपचारिकरित्या त्याची चर्चा झाली आणि त्याचा निष्कर्ष निघाला आणि त्यांना त्या FIR जे होतं त्याच्यातनं त्यांचं नाव काढण्यात आलं. ते त्याच वेळी प्रोसिजर पूर्ण केलेली. कारण काय की ही महाराष्ट्र सरकारची लॉटरी होती, कोणाची एक व्यक्तीची नव्हती. नाही, दोन प्रकरण आहेत ना, एक कोर्टाचं होतं आणि एक खटला FIRचं होतं. ते जे होतं ना त्या सगळ्या केसेस, आता तिथं 70 केसेस लॉस झाल्या. त्यापैकी मी माहिती घेतली की 58 केसेसपैकी 58ची माहिती मिळाली, 16 का काहीतरी केसेसची माहिती मिळाली नाही. 50 ज्या केसेस होत्या त्यात सगळे ते आरोपी निर्दोष सुटले. 8 जण जे आहेत त्याच्यात त्या डॉर्मंट स्टेजमध्ये आहेत. त्यातली तुम्ही जे म्हणताय ती बहुतेक महाराष्ट्र इथल्या कोर्टात ती त्यावेळी येऊन पडलेली होती. त्याचं पुढे काहीच नाही. तुमच्या डिपार्टमेंटला किती वर्ष होतं? मला आठवत नाही, पण साधारण 4-4.25 वर्ष असतील. साधारणतः IAS अधिकारी किंवा IPS अधिकाऱ्यांची बदली 3 वर्षात होत असते. असा एक आरोप झाला की तुम्ही नियम डावलून त्यांना जास्त काळ तुमच्या विभागामध्ये ठेवलं, असा एक प्रामुख्याने आरोप केला गेला. मी त्याला उत्तर दिलंय. मी मुख्यमंत्री नव्हतो, मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार असतो आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार ज्यावेळी होता त्यावेळी आमचं आघाडीचं सरकार होतं. आम्ही मुख्यमंत्र्यांना हेच अधिकारी पाहिजेत असं फारसं कधी त्रास द्यायचो नाही. पण त्या फक्त डायरेक्टर म्हणून होत्या, मग कमिशनर म्हणून होत्या. हा कालावधी हा स्प्लिट होऊन 4.5 वर्षाचा होता. मग त्यानंतर त्या सचिव झाल्या. त्या काही लॉटरीचा एकच विभाग त्यांच्या अखत्यारीत नव्हता.
त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या आणि मधल्या काळात वेगळे अधिकारी तिथे येऊन गेलेले आहेत. तुमची जी चौकशी आहे कथित लॉटरी घोटाळ्याची चौकशी इनिशिएट केली ती पण आर पाटलांनी केली आणि भुजबळांच्या विरोधातली चौकशी आहे ती पण इनिशिएट करण्यासाठी आर पाटलांनीच खूप त्यात भूमिका मोठी बजावली. नेमकं राष्ट्रवादी त्यावेळेला काय चाललं होतं की आपल्याच नेत्यांच्या चौकशा लावायच्या, आपल्याच नेत्यांना आमची कटिबद्धता पारदर्शी कारभार करण्यावर होती. तुम्ही ते अप्रिशिएट केलं पाहिजे. पण त्या पारदर्शी कारभारामुळे आज छगन भुजबळ काय नाही, असं आहे की पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत असताना काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करायला कोणाला बंदी नाही आहे आणि आपण ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. या लॉटरी घोटाळ्यामध्ये असा एक आरोप झाला की ज्यांचे काळा मनी आहे, ब्लॅक मनी आहे, तो पांढरा करण्यासाठी लॉटरीचा उपयोग झाला. म्हणजे माझ्याकडे काही अमाऊंट, अशी माहिती जर उपलब्ध असेल तर असा आरोप केला गेला आनंद कुलकर्णी. ते ज्यांनी केलं त्यांचा इन्कम टॅक्सला तक्रार केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांच्यावर टॅक्स बसला पाहिजे, सगळी कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे. माझा काही त्याशी संबंध नाहीये. कोणी काय केलं, मार्केटमध्ये काय होतं ह्याच्याशी आपला काय संबंध. तुम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये तुम्ही ते 70 छापे घातले याच्याबद्दल तुम्ही फार म्हणजे त्याच्यावर जोर होता तुमचा. नाही, मी निवेदन केलं, जोर नव्हता. बरं, तर त्या निवेदनामध्ये 70 छापे हा फार जाणवणारा असा मुद्दा एका दिवशी घातले तुमच्या माहिती. एका दिवसात तर आता तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये बरीच माहिती नाहीतरी गोळा करतच आहात. काय त्याच्या मागचा हेतू होता असं आता तुम्हाला वाटतं? एका दिवशी मला वाटतं डिसेंबर महिन्यात एका दिवशी बुलढाणा शहरातले जवळपास 70 जणांच्यावर छापे घालण्यात आले. का घातले काय माहित, आता आपण कसं काय बोलतो. घातले, आता घालू नये असं म्हणायचं. पण माझी इच्छा होती की सर्वच महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या लॉटऱ्या जर चालू होत्या तर त्या सगळ्याच बंद करायला पाहिजे होत्या. त्या बंद करण्याच्यासाठी पोलिसांनी त्यावेळी जर सहकार्य केलं असतं. म्हणजे एकाच दिवशी घातले, त्याच्या आधी आणि नंतर नाही घातले, ही खरी समस्या आहे. आणखी बरेच प्रश्न आहेत. जयंत पाटलांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील द्यायची आहेत, त्यांच्याशी गप्पाही मारायच्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आज माझा कट्ट्यावर आहेत. पुढचा प्रश्न विचारूयात. गेल्या काही दिवसातला असा ट्रेंड आहे शक्यतो की ज्यावेळेस आरोप होतात किंवा काही एखादी चौकशी लागते सत्ता बदल झाल्यानंतर तरी, तर तेव्हा लोकांना सहसा जात आठवते, समाज आठवतो. मला वाटत नाही मी तुमचं स्टेटमेंट असं काही पाहिलेलं नाही आहे इतका मोठा आरोप तुमच्यावर झाल्यानंतरही. तर तुमचा या गोष्टींवर विश्वास नाही आहे की हे फक्त मोठ्या ज्येष्ठ आपल्या नेत्यांपर्यंतच मर्यादित ठेवला हा अधिकार? नाही, एक म्हणजे अशा जातीपातीच्या राजकारणाला थारण्याचं काही कारण नाही आणि आपण जातीपेक्षा वर जाऊन आपण सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि कोणीही आरोप केला तरी आरोप काय आहे याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. त्यामुळं कोणती व्यक्ती आरोप करते आहे आणि त्याच्या बाबतीतला तपशील हा फार महत्त्वाचा नाही. सार्वजनिक जीवनात मी आहे तर कोणी सामान्य माणसांनी आरोप केला असता तरी त्याची उत्तरं मला द्यावीच लागली असती, कारण आपल्याला समाज जीवनात स्वच्छ आणि पारदर्शीपणाने जगणं हे सन्मानाचं आहे असं मानणारे आम्ही सगळे आहोत. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे तुमचे नेते आहेत, ते कायम फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही. मात्र दुसऱ्या वेळेला ते लगेच असं म्हणतात की मी पहिल्यांदाच बघितलं की फडणवीसांनी कोणाचा तरी सन्मान केला किंवा त्यांना छत्रपतींचा सन्मान फडणवीसांनी केला, हे इतिहासात पहिल्यांदा घडलं. अजितदादा परवा असं म्हणाले की नाकारलेली कोणीतरी खासदारकी छत्रपतींना मिळाली. तर अशी वक्तव्य, या वक्तव्यांकडे तुम्ही कसं बघता की ज्या वक्तव्यांमधून खरं तर तुम्ही आता म्हटलात की जातीपातीच्या वरती उठून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जातीय विधान कुठं आहे, याच्यात जात कुठे कोणाची काढली? उलट महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या बद्दल प्रोसिजर आहे की शाहू महाराज हे छत्रपती होते आणि बाजीराव पेशवे असतील किंवा नंतरचे पेशवे यांना पेशवाईची वस्त्र छत्रपती शाहूंच्या घराण्यातनं दिली जायची. म्हणजे आणि त्यामुळं ती म्हणजे देण्याचं काम हे छत्रपतींच्या गादीवर बसलेल्या माणसाने केलं. या इथं
ते रिव्हर्स झालं एवढाच. त्याच्यात जातीचा विषय काढलाय किंवा जातीचा उल्लेख केलाय असा गैरसमज तुम्ही का करून घेता? अच्छा, राजू शेट्टींच्या वेळेला पण तसाच गैरसमज महाराष्ट्रानं करून घेतला होता. म्हणजे राजू शेट्टीच्या वेळी काय झालं मला माहित नाही. म्हणजे राजू शेट्टींच्या वेळेला उसाचं आंदोलन उभं केलं तेव्हा शरद पवार साहेब म्हटले होते की ते कुठल्या समाजाचे नेते आहेत बघा आणि ते काय करतात, वाटोळ करायला निघालेले आहेत शेतकऱ्यांचं. मी त्या सभेलाही होतो, बारामतीत ती सभा झाली आणि असं काय ते बोलले होते आणि त्यांचं जातीवादी उल्लेख त्यांनी कुठंच केला होता असं मला तरी आठवत नाही. मी त्या सभेतच होतो. पवार साहेब स्वतः असं म्हणाले होते आत्ता त्याचं एक्सप्लेनेशन देताना की मी कुठलंही विधान हे सहज करत नाही. मग तुम्ही अजाणतेपणी थेट पवार साहेबांच्याच इंटेलेक्च्युअल्सवर संशय घेता असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात नाही. त्यांनी विचार करून विधान केलं. मीही विचार करूनच सांगतोय की आजपर्यंत शाहू महाराजच जगाला द्यायचे तर आता हे रिव्हर्स झालं असा त्यातला भावार्थ होता. जे मोठे मोठे नेते सगळ्यांवर आरोप होत आहेत वेगवेगळ्या घोटाळ्यांचे, तर तुम्हाला असं वाटतंय का की त्याच्यामुळे विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आक्रमकपणा कुठे ना कुठे कमी होतोय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तुम्ही भाजपशी जी टक्कर देणार आहात किंवा इतर पक्षांची ती देखील कुठे ना कुठे कमकुवत झाली असं वाटतं का? मला असं वाटत नाही. हे खरं आहे की आमचे भुजबळ साहेबांच्या सारखे नेते आज अटकेत आहेत. आरोप सिद्ध होण्याच्या आधी अटक होणे हे एक नव्या पद्धती अलीकडं सुरू झालेल्या आहेत. पण ठीक आहे, आता शेवटी कोर्टाच्या निर्णयासमोर आपण कोर्टाचा अवमान करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आज आपण बघितला तर आमचे सगळे नेते विशेषतः विरोधी पक्षाची भूमिका खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच अतिशय प्रभावीपणानं विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल बजावायचं काम करतं. हे आपल्याला दिसेल अनेक उदाहरणं आहेत. राष्ट्रवादीवर एका बाजूला हा जातीयवादाचा आरोप होतो आणि दुसरा एक राष्ट्रवादीवर महत्त्वाचा आरोप होतो तो म्हणजे राष्ट्रवादी आणि वाचाळवीर असं. म्हणजे अजित पवारांनी जेव्हा एक अमुक विधान केलं आणि त्याच्या महागामध्ये पडलं त्यांना आणि त्यांना पुढे त्याचा फटका बसला. तुम्ही त्याच सभेत होता. दिलीप सोपलांनी एक भाषण केलं आणि ते सगळीकडे व्हायरल झालं. सांगलीच्या सभेत मला शिरोळ्याच्या सभेमध्ये शिराळ्याच्या सभेत तुम्ही होतात आणि त्यांनी अर्धा तास सरकारचं काम चांगलं आणि असं होतं का खरंच? आणि अतिशय म्हणजे एंटरटेनिंग भाषण होतं ते आणि समोरच्या लोकांची फार चांगली करमणुकी झाली. त्यांनी जे सांगितलं सरकार असं चालतं, खरंच तर असं चालतं का? त्यांनी केलेलं भाषण आहे, त्यांना विचारायला पाहिजे. मला तुम्ही सरकारमध्ये होता त्यांनी आणि त्या भाषणात दिलीप सोपल साहेब हे अतिशय उत्तम वक्ते आहेत आणि अतिशय भावस्पर्शी बोलत असतात आणि अतिशय चांगलं भाषण करतात आणि ते ऐकण्यासारखं भाषण होतं. मला असं वाटतं की आपण ऐकता तरी तुम्हाला फार एंटरटेनिंग वाटलं. फार चांगलं आहे आणि पोट धरून आम्ही हसत होतो सगळे. तुम्ही पण सरकारमध्ये होता. आम्ही पोट धरून हसत होतो त्या सभेत. तुम्ही पण मंत्री होतात. खरंच अशाच योजना लोकांपर्यंत पोहोचल्या जातात का? असं काही नाही, असं कधी नाही. योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अशाच पद्धतीने म्हणजे सोपालांनी ते आता त्यांनी आपल्या लोकांना एंटरटेनिंग व्हावं म्हणून काय बोलले असतील तर मला माहित नाही. छगन भुजबळांवरती जेव्हा आरोप झाले तेव्हापासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांपासून कुणीही फारसं त्यांच्या बाजूने किंवा पाठीशी असलेली विधानं त्यांनी केलेली नाही आहेत. उलट मीच होतो मुंबईत आणि मीच त्याच्या बाबतीत विधानं केलेली आहेत आणि माझं त्यावेळी मत होतं आणि आजही मत आहे की एखाद्या व्यक्तीला या भारतामध्ये कोणी असो, सामान्य असो, गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला तुरुंगात जाणं ठीक आहे. गुन्हा सिद्ध होण्याच्या आधी जर माणूस तुरुंगात जायला लागला तर मला वाटतं गुन्हा सिद्ध झाला आणि ह्याला 10 वर्ष तुरुंगवास, ह्याला 5 वर्ष तर ठीक आहे. पण तुम्ही गुन्हा सिद्ध करण्याच्या आधीच जर अटक व्हायला लागली तर मला वाटतं की ते न्याय व्यवस्थेच्या दृष्टीनं न्यायिक आहे असं मला वाटतं. या सगळ्या प्रकरणांमध्ये समजा आता उद्या समजा छगन भुजबळ साहेब निर्दोष सुटले तर ते आज आत आहेत. तो जो कालावधी आहे तो त्यांच्या आयुष्यातला कालावधी कोण भरून देणार? अशा केसेस झालेल्या आहेत या देशात की निर्दोषत्व सिद्ध झालं पण तो माणूस 8-8, 10-10 वर्ष तुरुंगात आहे आणि बाहेर आल्यावर त्याला ती 10 वर्ष त्याच्या आयुष्यातली कोण देणार? हाही विचार या देशात व्यवस्थित झाला पाहिजे. त्यामुळं तुरुंगात जो माणूस आहे त्याच्या बाबतीतल्या केसेस लवकर चालवाव्यात अशी एक विशेष दुरुस्ती करणं आपल्या देशात आवश्यक आहे असं मला वाटतं. पण त्याला तुरुंगात ठेवायचा आणि 2-2, 3-3 महिन्याने तारखा चालायच्या हेही बरोबर नाही. एखादा तुरुंगात असेल तर त्याचा एक्सपिडाईट केली पाहिजे केस आणि लवकर त्याचा निर्णय लागला पाहिजे. या सगळ्या पण प्रकरणांमुळं आता 1-2 वर्षानंतर परसेप्शन असं झालं काय की राष्ट्रवादी हे विशेषतः सत्ताधारी भाजपच्या हातातलं एक खेळणं बनलंय आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या दोऱ्या ज्या आहेत ते भाजप अगदी
इंटरेस्टिंगली नाचवले त्यांना आपल्या तालावर. पण या सगळ्या ज्या केसेस आहेत, भुजबळांच्या असतील, तुमच्यावरचे आरोप असतील, तटकरेंवरचे आरोप असतील, कधी अजित पवारांना चौकशीला बोलवतील ते सांगता येत नाही, अजून बाकी सगळ्यांचे आरोप, याच्यामुळं व्यवस्थित दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत राष्ट्रवादीचे, जे पुढे मोठं नेतृत्व राज्याला देऊ शकतात, त्यांना बरोबर खेळी करून एकेकाळी ड्रायव्हिंग सीटमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचं आता एक भाजपनी प्यादं करून ठेवलंय, पाहिजे तसं त्यांना हलवता येत आहे, अशी परसेप्शन तयार झालं. हे अतिशय चुकीचं आहे. आणि भारतीय जनता पक्षाची आमचं सॅटेलाइट असणं किंवा त्यांच्या हातात आमच्या शेंड्या जाणं, याला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि राष्ट्रवादीचे आम्ही कार्यकर्ते घाबरतोय असं नाही. जी न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कोर्ट जे निकाल देईल त्याच्याप्रमाणे पुढं त्याचे हे होईल. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या सगळ्याच गोष्टींचे वाभाडे करण्यासाठी आम्ही पुढाकार आहे. मी स्वतः मागच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रत्येक वेळेला ज्या चूक आहेत त्या गोष्टी सरकारच्या चुकांवर बोट ठेवण्याचं काम मी केलेलं आहे. आमचे सगळे विधिमंडळातले सदस्य देखील हे वारंवार करत आलेले आहेत आणि अतिशय ॲग्रेसिव्हली करत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने याचा वापर कसा करायचा आणि काय करायचा याच्यापेक्षा आम्ही निर्भीडपणाने आमचे विचार मांडतोय. कोणावर आरोप असतील त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीचे निष्कर्ष लवकर काढण्याचं धाडस जर भारतीय जनता पक्षाने केलं तर मला वाटतं त्यांनाही सोयीचं होईल. सत्तेतून बाहेर पडलेला जवळपास 2 वर्ष होत आले. या 2 वर्षात तुम्हाला असं जाणवतं का की जी इमेज तुम्ही सत्तेत असताना झाली होती, अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत, की हे म्हणजे कोणाचं ऐकणार नाही, सामान्य माणसाला त्रास देणारे किंवा एक भीती वाटावी अशा पद्धतीची, तो बदल घडवायला म्हणून काही प्रयत्न करताय राष्ट्रवादी आता? आम्ही सत्तेत होतो आणि कुठल्याही सत्तेत गेलेल्या पक्षाला सूज येते, तशी आमच्याही पक्षाला, मग काँग्रेस असेल, सगळे जे काही सत्तेत असल्यावर आता भारतीय जनता पक्षाला यायला लागली आहे सूज. ही सूज येतेच सत्तेत असल्यावर. सत्तेच्या बाहेर आल्यावर माणूस जमिनीवर येतो आणि अधिक जनतेच्या जनमानसाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा त्यांच्या प्रदीर्घ अनुभव ही आमच्या पक्षाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम पुन्हा करून दाखवू आणि महाराष्ट्रातल्या जनतेशी आमची जी पूर्वी नाळ घट्ट होती ती पुन्हा घट्ट झाल्याशिवाय राहणार. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचं आचरण राहिलेलं आहे भाजपच्या बरोबर, हे तुमच्या पक्षातल्या शेवटच्या कार्यकर्त्याचा हिरेमोड करणारं किंवा त्यांना उभारी न देणारं अशा प्रकारचं असं तुम्हाला वाटत नाही? एक आपण थोडासा फरक हा केला पाहिजे असं माझी विनंती आहे की नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी दिल्लीत गेल्यावर ते वेगळ्या मंत्र्यांच्याकडे जात असताना कृषी मंत्री म्हणून पवारसाहेबांच्याकडे जास्त जायचे. दुसऱ्या मंत्र्यांच्याकडे फार त्यांना एंटरटेन व्हायचं नाही. तेव्हापासून नरेंद्र मोदींनी गुजरातच्या प्रगतीसाठी देखील पवारसाहेबांची अनेक वेळा मदत केली आहे. व्यक्तिगत स्वरूपात एखादे संबंध जर असले तर पक्षाची तत्त्व वेगळी आहेत. भारतीय जनता पक्षाचं तत्त्व वेगळं आहे, राष्ट्रवादीचं तत्त्व वेगळं आहे आणि आम्ही जातीवादी पक्षाबरोबर जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता बारामतीला तुमच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? जेव्हा शरद पवार असं सांगतात की आम्ही पाठिंबा द्यायला बिनशर्त तयार आहोत, तर ह्याच्यापेक्षा दुसरा पुरावा काय लागतो? पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. आमची जी संख्या आहे 40 आमदारांची संख्या आहे आणि ही एवढी कमी संख्या असताना आम्ही समोर जी आघाडी होते त्यांची मैत्री किती व्हावी आणि किती होऊ नये याची पुढच्या 5 वर्ष आम्हाला काळजी घ्यायची होती आणि त्यासाठी आम्ही केलेलं ते विधान होतं आणि त्या विधानाचा वापर किती झालेला आहे आता दोन्ही त्या शिवसेना आणि भाजपच्या सख्यावरून तुम्हाला दिसतंय. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झालं की तुम्ही त्या दोन पक्षांमध्ये, म्हणून आम्ही त्यांना त्यांचं सरकार टिकावं म्हणून आम्ही पळत जाऊन पाठिंबा दिलेला नाही. तो तुम्ही पाठिंबा जरी दिला नसला तरी सुद्धा त्यांचं कधीतरी फाटेल आणि एक तुम्ही मागं एक तुमच्या नेत्यांचं सततचं जे मोदींच्या बद्दलचं प्रेम ओतू जात असतं त्याच्यावरनं भाजपलाही एक खात्री आहे की शिवसेना गेले तर हे आहेत. पण हे असताना सुद्धा त्यांनी त्यांचं जे काही जो काही अजेंडा आहे तो त्यांनी सोडलेला नाही आहे. मला हाच प्रश्न आहे की तुमचे नेते सतत दिल्लीच्या म्हणजे शरद पवार सतत मोदींच्या बद्दल त्यांचं प्रेम ओतू जात असतं आणि कार्यकर्त्यांना मात्र या सरकारच्या बद्दल आपण भूमिका काय घ्यायची याच्याबद्दल त्याच्यातनं संभ्रम निर्माण होत असतो. तर हे तुम्हाला अडचणीचं वाटत नाही का? आपण थोडासा मी थोडक्यात सांगतो. आता उदाहरणार्थ दुष्काळावर पवारसाहेब मोदींना जाऊन निवेदन देऊन आले. मुख्यमंत्र्यांना मुंबईत येऊन दुष्काळाबाबतीत मागच्या 1.5 वर्षापूर्वी निवेदन दिलं. किंवा नरेंद्र मोदी बारामतीला आले आणि त्यांनी काही केंद्र सरकारने दिलेल्या मदतीचं उद्घाटन केलं.
तर मला वाटत नाही की त्याच्यात राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता आहे. नरेंद्र मोदी स्वतःच्या पक्षाचं राजकारण करतात, पवारसाहेब स्वतःच्या पक्षाचं राजकारण करतात आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही जातीयवादी पक्षाला विरोध करणारा पक्ष आहोत ही आमची आज आयडेंटिटी आहे आणि आमचं ते धोरण आहे. आता दोघांचे आपले कुणाचे मला हे कळलं नाही, जातीयवादी- माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा समोर बसलेल्या अनेक मंत्र्यांच्या बरोबर चांगले संबंध आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला लागलो किंवा मदत करायला लागलो. पक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती ठाम आहे आणि आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात, जातीयवादी पक्षाच्या विरोधात आमची भूमिका ठाम आहे. माझा कट्ट्यावर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. जयंत पाटलांसोबत या गप्पा अशाच सुरू राहतील. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय जयंत पाटलांशी. राष्ट्रवादीला बदनाम व्हायला साधारणतः 15 वर्ष लागली वेगवेगळ्या घोटाळ्यामुळे, पण भाजपवर 30 वेळ साधारण 15 महिन्यामध्ये आली आणि खडसेंना घरी जावं लागलं. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? खडसेंच्या घरी जाण्याकडे म्हणजे खडसेंना 15 महिन्यात राजीनामा देण्याकडे तुम्ही कसं बघता? तुम्ही जसं बघता तसंच बघतो. कसं म्हणजे जरा विस्तारानं सांगितलं. फार लवकर वेळ आली. 2 वर्षामध्ये अनेक गोष्टी बाहेर आल्या, अनेक आरोप झाले आणि त्यांच्या खडसे हे महाराष्ट्रातले एक वजनदार आणि जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांनाही जाण्याची हे आली. पूर्वी एकदा दाऊदच्या नावाने पवारसाहेबांच्यावर बरेच आरोप व्हायचे, पण खडसेंच्याकडं दाऊदचा फोन गेला असा डायरेक्ट आरोप झाला आणि या सगळ्यावरून व्यतीत होऊन त्यांनी किंवा त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं असेल. पण एका ज्येष्ठ मंत्र्यांची भारतीय जनता पक्षातल्या अशी परिस्थिती होणे, ससे ओलपट होणं याला विरोधक जबाबदार आहेत का भाजपमधले लोक जबाबदार आहेत? नाही, घटना जबाबदार आहेत. ज्या घटना आहेत त्या जबाबदार आहेत. म्हणजे तुम्ही क्रेडिट घेत नाहीत खडसेंना घरी पाठवल्याचं? कसं काय? त्यांच्या कृतीमुळे ते गेले असतील तर आम्ही कसं क्रेडिट घेणार? नाही, तुम्हाला खडसेंवर जी ॲक्शन झाली ती म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटतो, वैषम्य वाटतं, तुमची भावना काय आहे त्याच्याबद्दल? आमची भावना अशी आहे की फक्त 2 वर्षामध्ये एका ज्येष्ठ मंत्र्याला इतक्या लवकर घरी जावं लागलं, त्याच्यावर आरोप झाले, सिद्ध व्हायचे आहेत आरोप. शेवटी आपल्याकडे आरोप सिद्ध होण्याच्या आधीच आपण निष्कर्ष काढत असतो, पण त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्या पक्षाच्या अंतर्गतल्या ज्या मतभेद आहेत, एकमेकाचा मत्सर आहे, मुख्यमंत्री होण्याची चढाओढ आहे, त्याचा परिणाम आहे असं आम्हाला वाटतं. खडसेंना राजीनामा द्यावा लागला. साधारणतः विरोधी पक्षांनी आरोप करायचे किंवा विरोधी पक्षांनी मंत्र्यांना अडचणीत आणायचं आणि त्यांचा राजीनामा घ्यायचा, हा सर्वात मोठा विजय विरोधकांचा मानला जातो. पण या खडसेंच्या राजीनामा प्रकरणात ना काँग्रेस ना राष्ट्रवादी एखाद दुसरं स्टेटमेंट वगळता त्यांच्याकडनं कुठलेही प्रयत्न झाले नाही. इथे विरोधी पक्ष कमी पडला असं वाटतं तुम्हाला? विरोधी पक्ष कमी पडला हे त्याचं कारण आहे का खडसेच्या बद्दलचा आपलेपणा जास्त आहे, हे दुसरं कारण आहे? एक म्हणजे मागच्या अधिवेशनाच्या आधी चालू असताना हे आरोप नव्हते त्यांच्यावर. त्यानंतरच्या काळामध्ये आरोप झाले, त्याच्यावर वेळोवेळी आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्या बाबतीत त्यांच्या ज्या चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर शेवटी दाऊदचा फोन आला असं एक रेकॉर्ड आलं, पेपरला कुणीतरी माहिती दिली आणि सगळीच परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचा राजीनामा त्यांनी घेतला. आता त्यात सत्य किती असत्य किती हा भाग पुढचा आहे, पण या मधल्या काळामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून देखील या बाबतीत या सगळ्या मुद्दे जेव्हा बाहेर निघाले त्यावेळी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पाटील साहेब, तुम्ही राजाराम बापूंचा वारसा चालवताय, 6 टर्म झाल्या तुम्हाला, शेती सहकार तुम्ही जवळून पाहिला आहे. आत्ताचं जे वातावरण आहे, एकीकडं पीक विमा जास्त आला म्हणून खुश होणारे शेतकरी पण आहेत, दुसरीकडं दुष्काळानं पिचलेला शेतकरी पण आहे ज्याला वेळेत मदत मिळाली नाही. ऊसाचा दुधाचा प्रश्नही तुमच्या पट्ट्यात तरी आहेच आहे. हा सगळा जो थोडाफार क्षोभ जर का असेल तर तो कुठंतरी टॅप करायला राष्ट्रवादी याच्यासाठी कमी पडते का, की जी तुमची फळी आहे तिला भीती आहे की आपल्यावर कुठली तरी चौकशी लागेल किंवा आपल्यावर कुठले तरी आरोप होतील? अजिबात कोणालाही भीती नाही आमच्या पक्षातल्या. आम्हाला माहिती आहे की याच्या आरोपात कोणत्याही तथ्य नाही, पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये या सरकारच्या विरोधी तीव्र प्रक्षोभ आहे.
विशेषतः शेतकऱ्याला आपले प्रश्न सोडवण्यात या सरकारची इच्छा नाही आणि संधी असूनही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेळेवर मदत करण्यात हे सरकार अपयशी झालंय. या बाबतीत महाराष्ट्रातल्या सरकारचा आता जनतेच्या मनात शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात या सरकारच्या विषयी लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर तुम्हाला त्या निगेटिव्ह आता दिसायला लागतील. असं नाही की आम्ही करत नाही. जयंतराव, 15 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा हे लोक चुकत होते तेव्हा तुम्ही त्यांना कुणाला सावरण्याचा का नाही प्रयत्न केला? कोण? जे तुमचे बाकीचे सहकारी ज्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये का तुम्हाला असं वाटत होतं की चुकले तर चुकू देत, गेले खड्ड्यात तर जाऊ देत, मार्ग आपला? नाही, हे आमचे सहकारी, शेवटी आमचं एक कुटुंब आहे आणि आमच्यातल्या कुणालाही कोणत्याही प्रकारची धक्का लागला किंवा कोणाच्यावर कोणतेही आरोप झाले तरी ते आम्ही नेहमी गांभीर्याने घेतलेले आहेत. आणि मागच्या 15 वर्षामध्ये पवार साहेबांनी 1999 साली आम्हा सगळ्या तरुणांना जी संधी दिली त्यातनं आम्ही एका कुटुंबात असल्याप्रमाणे वागलेलो आहोत. त्यामुळे चुकतायत म्हणून चुकू दे असं नाही, तर उलट ते सावरण्याच्या संबंधात प्रयत्न केले पाहिजे होते. पण माझी खात्री आहे की याच्यात आमचे सहकारी कुठे चुकलेले नाही. हा जो आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे तो तुमच्या बाकीच्या सहकार्यांमध्ये कितपत आहे याच्याबद्दल माझ्या सकट महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये शंका आहेत. पण आहे सगळ्यांना आहे पूर्णपणे. आता चौकशीच लवकर करत नाही, लवकर चौकशी केली तर प्रश्न लवकर संपतील ना. पाटीलजी, सांगली जिल्ह्याशी केंद्रित थोडासा प्रश्न आहे की सांगली जिल्ह्याने 2 मोठे पाटील नेते महाराष्ट्राला दिले, RR पाटील आणि जयंत पाटील. RR पाटील गेल्यानंतर सांगलीकरांच्या मनात एक पोरकेपणाची म्हणजे भावना आली की आपले प्रश्न आता किंवा आपल्या मागण्या आता राज्यापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत कोण मांडणार. आजही ती परकेपणाची भावना इतक्या वर्षांनंतर देखील कायम आहे. जयंत पाटील कुठेतरी एक पालकत्व देण्यात कमी पडलेत या काळामध्ये असं वाटतंय? कोणाला पालकत्व देण्यात? सांगलीकरांचे प्रश्न मांडण्यासाठी कुठेतरी नाही. सांगलीचे प्रश्न भरपूर मी मांडलेले आहेत आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याशी माझा फार चांगला संबंध, जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याशी संबंध आहे. आणि RR पाटील राज्याचे राजकारण बघायचे त्यावेळी मी जिल्हा सांभाळतच होतो, त्यामुळे तसा वाटायचा प्रश्न आलेला नाही कधी. कारण का RR पाटील गेले त्यानंतरच्या काळात म्हैसाळचा जो प्रश्न होता, ऐन दुष्काळामध्ये म्हैसाळचं पाणी बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच तालुक्यांमध्ये बंद करण्यात आलं. त्यावेळी सुमनताई पाटलांनी भर विधान म्हणजे जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा उपोषण देखील केलं. उपोषण करण्याची वेळ आली होती त्यांच्यावरती. मात्र यावेळेस जयंत पाटील कुठे दिसले नाहीत त्या प्रश्नाशी हात धरण्यासाठी. डोळे उघडून पाहिलं तर दिसेल ना, सुमनताईंच्या शेजारी कोण बसलेलं? मीच बसलेलो. हा प्रश्न आणि हा प्रश्न याचं निवेदन, याचा प्रश्न हा निवेदन हे आम्हीच तयार करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या प्रश्नावर लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हैसाळच्या प्रश्नावर सुमनताईंना घेऊन मीच राज्यमंत्र्यांची मिरजेच्या सर्किट हाऊसला भेट घेतली. याच्यावर आवाज DPDC मध्ये देखील मीच उठवलेला आहे. आणि खरं माझ्यावर प्रसारमाध्यमांचा अन्याय कमी झाला तर ही माहिती जास्त मिळेल तुम्हाला. पाटील साहेब, एक वैयक्तिक प्रश्न विचारतो, अत्यंत छोटा आहे. तुम्ही 9-10 वर्ष तुम्ही बजेट सादर केलं सगळ्यात लॉंग टर्म. तुमच्या आजूबाजूला आरोपच म्हणूया आपण, काही लोक त्याला घोटाळे म्हणत होते त्यावेळेस, अशी पण मंडळी होती. आणि आत्ता स्वतः तुमच्यावर पण आरोप झाले. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही खूप शांत संयमी राहिलात. तुम्ही योग करता का? नाही करत. मग काय कारण इतकं तुम्ही शांत राहू शकतात या सगळ्या प्रोसेस? एक सूत्र आहे माझं, चुकीचं कधी करायचं नाही, खोटं कधी बोलायचं नाही आणि फालतूगिरीच्या भानगडीत कधी अडकायचं नाही. सगळं जे लेजिटिमेट आहे आणि राज्याच्या हिताचं आहे ते करावं, म्हणजे रात्री शांतपणाने झोप लागते. सगळ्यात महत्त्व पैशाला आणि संपत्तीला आणि सत्तेला नाही, तर रात्रीच्या झोपेला दिलं की हे जमेल. पण असं आहे की हे तुम्ही बाकीच्यांना का नाही, हे तुम्ही बाकी सहकार्यांना का नाही सांगितलं? नाही, बाकीच्या सहकार्यांनाही झोप येत नाही तुम्हाला कोणी सांगितलं? सगळ्यांना व्यवस्थित झोप येते, काही कोणाचा प्रॉब्लेम नाही. आणि माझे सगळे सहकारी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. मी त्या सगळ्या याच्यात वयाने सगळ्यात कमी मी आहे, त्यामुळं त्या सगळ्यांना कुठेही आम्हाला कुणालाही चिंता नाही. आमचं म्हणणं आहे की चौकशीचे निष्कर्ष लवकर जाहीर जर झाले तर निश्चितपणाने त्याचं मूळ त्याचं हे असं होतं की दूध का दूध पाणी का पाणी लवकर व्हावं. नाही, पण त्याचं मुख्य हे असं होतं की तुम्ही शांत दिसता, तुमचं सगळं दिसण्याबद्दल होतं ना, तुम्ही योग करता का इतकं आता ते सगळं तुमचं व्यक्तिमत्वामध्ये ते उतरलंय. नाही म्हणून सांगितलं. पण तुमच्या सहकार्यांमध्ये तसं नाहीये ना आलेलं, म्हणून हा प्रश्न. म्हणजे त्यांना झोप येते का नाही माहिती नाही. ते योग करत असतील, पण मी करत नाही हे नक्की आहे.
राष्ट्रवादीवर होणाऱ्या आरोपाचा फटका काँग्रेसला बसला असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं काय होणार? आमचं मत आहे की आघाडी झाली पाहिजे महापालिकेच्या याच्यात, मुंबईसाठी तरी. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सगळे बसतील आणि आघाडी करण्याचा प्रयत्न करतील. ते काँग्रेसवर अवलंबून आहे, कारण तो सगळ्यात मोठा पक्ष आहे. पण आमची जातीयवादी पक्षाच्या विरोधात एकत्रित आघाडी व्हावी ही आमची भूमिका आहे, पूर्वीपासून आहे. तुम्हाला असं वाटतंय राष्ट्रवादीवर होणाऱ्या आरोपांचा फटका काँग्रेसला बसेल? राष्ट्रवादीवरच्या आरोपांना माझ्या दृष्टीनं फारसं महत्त्व नाही, कारण ते त्याचा निष्कर्ष निघेल त्यावेळी जनतेला कळेल की कोण चुकीचं होतं आणि कोण नाही. आणि आमच्या पक्षाची जी ताकद आहे त्याचा वापर काँग्रेसला होणार असेल तर काँग्रेस तो करून घेईल, कारण आमची आणि त्यांची एकत्रित ताकद आली तरच आम्ही मेजॉरिटीनं पुढे जाऊ. तुम्ही मुंबईचे पालकमंत्री पण होता, तर आता तुम्हाला ह्या BMCचा जो कारभार आहे आणि सेना भाजपमध्येच ज्या पद्धतीचं युद्ध सुरू आहे तिथं थोडीफार काँग्रेस इथं अस्तित्वात आहे, पण राष्ट्रवादीचं मात्र नामोनिशाण दिसत नाही. काय स्ट्रॅटेजी राहणार आहे आता BMC इलेक्शनचं? एक म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या ज्या गोष्टींची चर्चा मागच्या वर्षभरात झाली आणि ज्याच्यावर चौकशा नेमण्यात आल्या, त्या चौकशा जरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या राजकारणाचा भाग असला तर या बाबतीत आमच्या पक्षाने वेळोवेळी आणि काँग्रेसनं आवाज उठवलेला आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित आली तर मला खात्री आहे की मुंबईची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे येईल. मुंबईत काँग्रेसची ताकद दुर्लक्षित करण्या एवढी नाही आहे. काँग्रेसचा फार चांगला फॉलोईंग मुंबई शहरात आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही पॉकेट्समध्ये चांगली ताकद आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित आलो तर शिवसेना भाजप वेगळे राहिले काय आणि एक आलेत आहे. मला वाटतं मुंबईतली जनता ह्या दोघांना कंटाळली आहे आणि आमच्या आघाडीला ते जास्त संधी देतील. पाटील साहेब, तुम्ही आज कट्ट्यावर आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना इतकी मनमोकळी आणि बिनधास्त उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. माझा कट्ट्यावर आज इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.